गोंदिया जिल्ह्याचे सालेकसा तालुक्यातील कचारगड यात्रा आजपासून 2 दिवस सुरू झाली आहे। आमच्यासोबत पंकज भाऊ भोयर आहेत। भाऊ, काय सांगणार, आज आपण यात्रामध्ये आले? संपूर्ण देशातले लाखो आदिवासी बंधू भगिनी अतिशय श्रद्धेने ह्या ठिकाणी कचारगडच्या यात्रेकरिता येत असतात। महाराष्ट्र शासनाने देखील या ठिकाणी अधिकाधिक चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे हा प्रयत्न ह्या ठिकाणी केलेला आहे आणि ह्यातली भक्ती श्रद्धा ही लक्षात घेऊन भविष्यात देखील या ठिकाणी अनेक विकासाची कामं सरकारच्या वतीने करण्यात येतील। शेवटचा प्रश्न, सुमित्रा पवार आज अपघाती आहे, काय सांगणार? अतिशय दुर्दैवी घटनेत ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निधन त्या ठिकाणी अपघातामध्ये झालेलं आहे। त्याच्यामुळे त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती करायची हा सर्वस्व अधिकार त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी हे निर्णय घेतील आणि त्याच्यावर कार्यवाही होईल। कचारगड यात्रामध्ये लाखो संख्येने भाविक इथं आलेले आहेत। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।